नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा दिग्रस येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणच्या अंश मंगल कार्यालयामध्ये मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजतापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व सोहळ्यासाठी दिग्रसच्या नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यांनी या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देखील दिली. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीधाम यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिम तर्फे करण्यात आलेले आपल्या दिग्रस शहरात 2 जानेवारी 2024 रोजी हा कार्यक्रम अंश मंगल कार्यालय येथे होणार आहे. तर सर्वप्रथम 2 तारखेला सकाळी गजानन महाराज मंदिर येथून सिद्ध पादुकेची मिरवणूक निघणार आहे आणि या मिरवणुकीत सर्व लेझिम पथक, भजनी मंडळ, महिला, पुरुष, कलशधारी महिला सर्वजण एकदम आनंदी वातावरणात आणि एकदम बँड पथक सर्वाच्या सोबत घेऊन आपण ती भव्य मिरवणूक अंश मंगल कार्यालयात जाणार. सकाळी 10 वाजता तिथं गेल्याच्या नंतर सिद्ध पादुकेचं आगमन झाल्याच्या नंतर तिथं एक संस्थानातर्फे, जसे की आमच्या नाणीधाम संस्थानातर्फे विविध उपक्रम राबवतो आपण. तर त्या विविध उपक्रमात जसं की ॲम्ब्युलन्स सेवा आमची चालू असते हायवेवर, त्याच पद्धतीने आपण या दिग्रस शहरामध्ये आपण एक विधवा गरजू महिलांसाठी वाटप मान्यवरांच्या हस्ते होईल आणि शिलाई मशीनचं वाटप झालं. पादुकाचं पूजन हे तिथं होत असते आणि ते पूजनासाठी जिल्हाभरातील, दिग्रस शहरातच नाही तर सर्व जिल्ह्यात स्वामीजीचे हितचिंतक या ठिकाणी पूजनाला बसत असतात. हे पूजनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम ह्या तिथं होत असतो. हा झाल्याच्या नंतर महाप्रसादाचं वाटप आपण तिथं करणार आहोत आणि ते प्रसादाचं वाटप झाल्याच्या नंतर रात्री संध्याकाळी सांज आरती आणि आपलं पुष्प वृष्टी कार्यक्रमाची होऊन या कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तरी मी आमच्या जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिम तर्फे दिग्रस वासियांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे आणि हा कार्यक्रम आपलाच घरचा समजून आम्हाला या कार्यक्रमाला सहकार्य करावं ही आम्ही परत एकदा जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिम तर्फे आपणाला विनंती करतो. श्री गुरुदेव.